शिवराज राक्षसच्या रागावरनं झालं नाही. त्याने ती न्याय मागत होता की बाबा तुम्ही मला टीव्हीवर दाखवा, संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ कधी काय म्हणजे सगळ्याला बघू द्या पब्लिकला कुस्ती. त्याचं म्हणणं ही होतं की तुम्ही दाखवून द्या, मी चित झालं तर चितच आहे, मी मानायला तयार आहे, पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि वर्ल्डच्या इंटरनॅशनल टुर्नामेंटच्या याच्यामध्ये गेला तर तुम्हाला चित झालेली कुस्ती असली तर त्या नियमाप्रमाणे दाखवू शकत नाही. आम्ही मान्य करतोय, आम्ही इंटरनॅशनल आहे, सर्व अर्जुनावाडी सगळ्या गोष्टी येतात. पण तुम्ही जर चितच नसेल झालं तर तुम्ही चित देत असाल रेफरी तर ती चुकीचं आहे. निर्णय मग कुणावर अन्याय व्हायला पाहिजे, मग त्या पंचाला तुम्ही निलंबित केलं पाहिजे. पहिलं मेन महत्वाचं तरी त्याला 10 वर्षाची सजा टाका ना. त्याने एका चांगल्या खेळाडूचं जर वाटोळ होत असेल तर त्याच्यावर बंदी टाकणं गरजेचं आहे त्या रेफरी पंचावर. आणि लगेच वर्ल्ड WWE मध्ये त्यांना लगेच सांगितलं असं बघून लगेच रेफरीने चूक केली तर त्याला लगेच 10 वर्षासाठी कट करतात. इथं तसं काय आहे का यांच्यापाशी? ते नियम आहेत का? किंवा पंचाने बघावं. तुम्ही 3 पंच असतात, एक पंचाने नाही दिले तर दुसऱ्या, पण मधल्याचा सगळ्यात जास्त रूल असतो मधल्याचा, की मागायचे हे कले बसलेल्याला मागायचं, ते कलेला बसलेला मागायचं कुस्ती. मग तिथं टिकली नाही त्यावरच बसूनच गडीने शिटी वाजवली, मग ते अनावर झालं नाही, त्याला राग अनावर झाला नाही. माझी ती म्हणत होता तुम्हाला कुस्ती बघा माझी, का नाही कुस्ती बघत तुम्ही? मग टीव्हीवर दाखवा ना, जग जाहीर होऊ द्या ना. हारला त्याच्यात काय? पैलवानामध्ये कधीच आमच्या पैलवानामध्ये कोणी इकी असते. पैलवानामध्ये भांडण लावायचं काम कोण करतं? ही लोक करतात असले. पुढारीपणात तुम्ही काही करायचं जाताल का लोकांच्या याच्यावर? त्या आईबापाने एवढं खायला घातलेलं असतं रात्रंदिवस, आज कष्ट करून त्या पैलवानाला माझा पैलवान व्हावा, तुमचा पैलवान व्हावा. आज त्याचे आई वडील किती कष्ट घेतात आम्हाला माहिती आहे. आता मोहोळ घराणं तिथं कुस्तीतलं आहे, खूप कष्ट घेतात. त्याचा बाप तर आम्ही रात्रंदिवस त्या पैलवानाच्या पाठीमागे आहे. त्याचं योग्य आहे, त्यांचं काय आम्हाला पैलवानाविषयी नाही. तुम्ही अभिनंदन करताय पृथ्वीराजचं? या पृथ्वीराजचं अभिनंदनच करतो मी, त्याच्याबद्दल काहीच नाही. त्याचं काय ती कुस्ती आहे, त्या कुस्तीत मधलं नाही काहीच आम्हाला घेणं देणं नाही. पण तुम्ही जे सांगताय ना की आमच्या पैलवानामध्ये भांडण का लावताय, तुमचं राजकारण जळू द्या तिकडं. काय झालं, कसं झालं, काय झालं,